महत्त्वाचं म्हणजे आदरणीय प्रशांतदादा जगताप ह्यांच्या पाठिंब्यामुळं इथं उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा फक्त प्रशांतदादासाठी थांबलेला आहे। दादांची अशी भूमिका आमच्या सगळ्यांसाठीच त्रासदायक आहे। निश्चितपणाने त्यांना राजकीय भविष्य आहे, राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत। दादांच्या राजीनाम्यामुळे आलेला पोरकेपणा आणि एकटेपणा हा कशाने भरून निघणार आहे, आमचं भवितव्य काय हे आम्हाला निश्चितच माहिती नाहीये। काय भावना आहेत आज प्रशांतदादा एकटे पडले, राजीनामा दिले? 2023ला जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या तेव्हा साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय प्रशांतदादा जगताप ह्यांच्या पाठिंब्यामुळं इथं उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा फक्त प्रशांतदादासाठी थांबलेला आहे। आज अशा टप्प्यावरती दादांची अशी भूमिका आमच्या सगळ्यांसाठीच त्रासदायक आहे। निश्चितपणाने त्यांना राजकीय भविष्य आहे, राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, पण जो कुठला कार्यकर्ता त्यांच्याबरोबर जोडला गेला तो सुद्धा काहीतरी राजकीय महत्त्वाकांक्षेच्या माध्यमातूनच जोडला गेला होता। दादांच्या राजीनाम्यामुळे आलेला पोरकेपणा आणि एकटेपणा हा कशाने भरून निघणार आहे, आमचं भवितव्य काय हे आम्हाला निश्चितच माहिती नाहीये। कारण पुरोगामी विचारांबरोबर दादांच्या विचारसरणीबरोबर आम्ही राहिलेलो आहोत। ज्या विधानसभांमध्ये लोकसभांमध्ये ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही काम केलं ती राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी राहिलेली नाहीये। अजितदादांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय सर्वस्वी जाताना सुद्धा आम्हाला विचारलं नव्हतं आणि एकत्र येताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या भूमिकेला काहीही अर्थ नव्हता। पण आत्ताच्या क्षणी हा जो निर्णय घेतला गेलेला आहे, निश्चितपणाने जो कार्यकर्ता दादांसाठी थांबलेला आहे, दादा आदरणीय प्रशांतदादांकडे बघून थांबलेला आहे, त्या कार्यकर्त्याचं राजकीय भवितव्य मात्र धोक्यात आलेलं आहे, त्याचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलेलं आहे हे मात्र निश्चित। दादा एकटे पडले, आम्ही सगळे आहोत की दादा एकटे कसे? आम्ही सगळे इथं असलेली प्रत्येक माता भगिनी, प्रत्येक कार्यकर्ता हा आमचं रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा जे विचारांचे बंध आहेत दादांसोबतचे आजपर्यंत ते असलेले मायेचे बंध आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण दादांच्या सोबत आहोत। पण निश्चितपणाने हे जे काही झालेलं आहे ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी आहे, दुःखदायी आहे। कारण एक प्रशांत जगताप म्हणजे हा एकटा प्रशांत जगताप नव्हता, आम्ही सगळेजण प्रशांत जगताप म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या विधानसभांमध्ये आजपर्यंत कार्यरत राहिलेलो आहोत, काम करत आहोत। याच्या पुढचं राजकीय भवितव्य आमचं सगळ्यांचं काय आम्हाला खरंच माहिती नाहीये। असं म्हणता येणार नाही। दादांनी पुरोगामी विचार अवलंबला आणि त्या विचारधारेबरोबर दादा गेलेले आहेत, त्याच्यामुळे दादांना पक्षाने फसवलंय किंवा दादांची कुणी फसवणूक केलेली अशातला भाग अजिबातच नाहीये। मी आता म्हटलं ना की ज्या महत्वाकांक्षा घेऊन आम्ही सगळेजण इथं थांबलो, प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची काही ना काहीतरी महत्वाकांक्षा असते, त्याला कुठंतरी छेद गेल्याचं दुःख म्हणा किंवा सगळंच भवितव्य अंधारात दिसत असताना आनंद कसा राहील, तो डोळ्यातून अश्रूच्या रूपातून बाहेर येणारच साहेब। त्याच्यामुळे माझं नाव सौ अनिता सचिन पवार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची अध्यक्ष राहिलेली आहे आणि 2023 पासून आदरणीय दादांसोबत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पुणे शहरामध्ये काम करत आहे। मी तसा अजून विचार केलेला नाहीये, पण निश्चितपणाने दादांच्या विचारधारेबरोबर राहायला मला नक्कीच आवडेल।